शाहू फुले आंबेडकर आश्रमशाळांना अनुदान मिळालेच पाहिजे। शाहू फुले आश्रमशाळेला अनुदान मिळालेच पाहिजे। शाहू फुले आश्रमशाळा अनुदान मिळालेच पाहिजे। 165 आश्रमशाळेला अनुदान मिळालेच पाहिजे। 165 आश्रमशाळेला अनुदान मिळालेच पाहिजे। नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं। न्याय मिळालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे। शाहू फुले आंबेडकर आश्रमशाळेला अनुदान मिळालेच पाहिजे, आंबेडकर आश्रमशाळेला अनुदान मिळालेच पाहिजे। नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे, नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे। त्यांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे, त्यांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे। त्यांच्या पत्नीला सेवेत घेतलंच पाहिजे, त्यांच्या पत्नीला सेवेत घेतलंच पाहिजे। नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे, नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे। त्यांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे। 165 आश्रमशाळेला अनुदान मिळालेच पाहिजे, 165 आश्रमशाळेला अनुदान मिळालेच पाहिजे। नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे, नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे। त्यांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे। तुम्ही आज आमरण उपोषण करता, काय मागण्या तुमची? आमची पहिली मागणी आहे, धनंजय नागरगोजे सर यांनी 10 दिवसापूर्वी आत्महत्या केलेली आहे। 18 वर्ष नोकरी करूनही 1 रुपयाचं अनुदान मिळालेलं नाही आणि कालच्या कॅबिनेटमध्ये होणारा निर्णय झालेला नाही। त्या नैराश्यपोटी त्यांनी आत्महत्या केली आणि म्हणून नागराज सरांना न्याय मिळाला पाहिजे। त्यासोबतच त्यांना 50 लाख रुपयाचं शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे आणि त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत रुजू करून घेतली पाहिजे, अशा आमच्या प्रमुख मागण्या। सोबतच शाहू फुले आंबेडकर अनिवासी आश्रमशाळा महाराष्ट्र राज्याची जी संघटना आहे, या संघटनेअंतर्गत येणारे महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळातील कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक या सर्वांना शासनाच्या VJNT धर्तीनुसार 100% अनुदान देण्यात यावं, अशी आमची एकमुखी मागणी आहे। काय सांगाल, शासन गेल्या अनेक वर्षापासून आश्रमशाळांना अनुदान मंजूर करत नाही, आत्महत्येची वेळ आली आहे शिक्षकावर, आता कशा पद्धतीने यापुढचा पाठपुरावा असणार? हेच प्रयत्न चालू आहेत, उपोषण चालू आहे, आमरण उपोषण आहे। जर त्यांनी या 1 मे महाराष्ट्र दिन आहे 1 मे, तोपर्यंत जर शासनाने अनुदान नाहीच दिले, आमच्या म्हणजे गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही विनावेतन जी म्हणजे नोकरी करतो त्यांचे फार हाल चालू आहेत। त्यामुळे जर का 1 मे पर्यंत जर नाहीच दिलं तर आम्ही इच्छा मरणाची शासनाकडे परवानगी मागून 1 मेच्या दिवशी सर्व कर्मचारी व संस्था चालक आत्मदहन करणार। काय सांगाल, कशा पद्धतीने लढा उभारणार आहेत, काय नेमकं मागण्या तुमच्या शासनाकडे? आज रोजी आम्ही कलेक्टर ऑफिस समोर स्वर्गीय धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, त्याचबरोबर त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत रुजू करावं आणि शाहू फुले आंबेडकर 165 आश्रमशाळेला वेतन श्रेणीप्रमाणे 100% अनुदान मिळावं, यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिस समोर बसलेलो आहेत। जर आम्हाला शासनाने न्याय दिला नाही तर आम्ही सर्वजण मिळून आमरण उपोषण तर करत आहोत, पण आमरण उपोषणाच्या या पर्यायावर जर शासनाने अनुदान दिलं नाही तर आम्ही सामुदायिक आत्मदहन येत्या 31 तारखेपर्यंत त्या ठिकाणी सर्वजण नियोजन करू आणि 30 तारखेपर्यंत आम्हाला न्याय द्यावा, अशी आमची भूमिका आहे।